नमस्कार मित्रांनो, मी प्रफुल्ल एज्युकेट भारत या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, 11वीच्या प्रवेश प्रक्रियेबाबत एज्युकेट भारतच्या माध्यमातून मी आतापर्यंत 3 व्हिडिओ तयार केलेले आहेत आणि आता जो नवीन अपडेट आलेला आहे त्या अपडेट बाबत आजचा हा व्हिडिओ आहे। आणि त्याचबरोबर आपल्याकडे जो वेळ मिळणार आहे त्या वेळेचा आपण कसा सदुपयोग करायचा याबाबत सुद्धा मी आपणास या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। मित्रांनो, 21 मे 2025 पासून 11वीच्या ऍडमिशन प्रक्रियेला सुरुवात होणार होती, परंतु काल काही तांत्रिक अडचण आली आणि हे पोर्टल काही काळासाठी बंद करण्यात आलं आणि पुढे 22 मे ला हे पोर्टल सुरू होईल अशा पद्धतीचा एक मेसेज आपल्याला आला होता। त्याबाबतची अधिकृत प्रेस नोट पण जाहीर झालेली होती आणि पोर्टल मध्ये काही तांत्रिक समस्या आहे यावर विचार करण्यासाठी आणि ते सोल्युशन काढण्यासाठी 22 मेच्या दुपारी 3 पर्यंत पोर्टल थांबवण्यात आलेलं होतं। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 11वीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची ही पहिलीच वेळ होती आणि त्यामुळे राज्यातील अनेक मान्यवर आणि तज्ञ यांच्याकडून ज्या वेगवेगळ्या सूचना गेल्या त्या सूचनांप्रमाणे पोर्टलला अपडेट करण्यासाठी वेळ लागणार होता आणि म्हणून महाराष्ट्र राज्याचे संचालक यांनी एक प्रेस नोट जाहीर केली होती आणि या प्रेस नोटच्या माध्यमातून 22 मे ला दुपारी 3 वाजता नंतर हे पोर्टल सुरू होईल अशा पद्धतीचा मेसेज आपण सर्वांना प्राप्त झालेला असेल। परंतु मित्रांनो, 22 मे ला सकाळपासून सुद्धा अनेक पालक, विद्यार्थी आणि त्याचबरोबर विभागाचे अधिकारी कर्मचारी या पोर्टलवर होते आणि 3 वाजता जेव्हा प्रत्यक्षात मी सुद्धा या पोर्टलला बघितलं तेव्हा ते पोर्टल ऍक्टिव्ह होतं व नंतर ते कंप्लीट डिएक्टिव्ह झालेलं आहे। आता जर आपण पोर्टलला बघितलं तर हे स्टॅटिक पोर्टल आहे आणि हे पोर्टल पूर्णतः तात्पुरत्या स्वरूपामध्ये थांबवण्यात आलेलं आहे। जवळपास 4:30-5 च्या सुमारास एक मेसेज आपल्याला पाहता येत होता, स्टुडंट रजिस्ट्रेशन विल स्टार्ट फ्रॉम 26 मे 2025 at 11 AM। पण हा पेज पूर्णतः स्टॅटिक असल्यामुळे आणि यामध्ये कोणताही बदल होत नसल्यामुळे किंवा कुठेही क्लिक होत नसल्यामुळे डिस्प्ले झालेला जो मेसेज होता त्याबाबत शंका कुशंका होती। परंतु मित्रांनो, आता फायनल अपडेट आलेली आहे आणि ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची जी मुदत आहे ती वाढलेली आहे आणि आता 26 मे पासून हे रजिस्ट्रेशन पुन्हा सुरू होणार आहे। मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच आपण एका वेळेस संपूर्ण महाराष्ट्रातील कनिष्ठ महाविद्यालयांसाठी ऑनलाईन प्रवेश नोंदणी घेत होतो आणि त्यामुळे सर्वांना पुरेसा वेळ मिळावा। त्याचबरोबर 26 मेच्या पूर्वी गुणपत्रिका सुद्धा मिळणार नव्हत्या आणि राज्यातील तज्ञ आणि मान्यवर लोकांनी या पोर्टलच्या बाबत जे सजेशन्स दिले ते सॉफ्टवेअर अपडेट करण्यासाठी उशीर होणार होता आणि त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण संचालनालयाने जो निर्णय घेतला तो निश्चितच एक चांगला निर्णय आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना आणि पालकांना प्रवेश अर्ज करण्यासाठी कोणतीही अडचण जाणार नाही। तर मित्रांनो, ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अजूनही आपल्याकडे 4 दिवस वेळ आहे आणि या 4 दिवसानंतर आपल्याला पुन्हा एकदा वेबसाईटला जावं लागेल, विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज भरावे लागतील आणि त्या दृष्टीने नवीन टाइम टेबल पण सजेस्ट करण्यात आलेला आहे। नवीन टाइम टेबल पण जाहीर झालेला आहे आणि या टाइम टेबल प्रमाणे 26 मे ते 3 जून या कालावधीमध्ये आता आपल्याला विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज भरायचे आहेत। 5 जूनला एक प्रोव्हिजनल जनरल मेरिट लिस्ट पब्लिश होणार आहे। 6 आणि 7 जून या 2 दिवशी आपल्या ज्या हरकती असतील त्या हरकतीवर विचार केला जाईल, त्याचा अभ्यास केला जाईल आणि 8 जूनला एक फायनल जनरल मेरिट लिस्ट पब्लिश होणार आहे। 9 जूनला 0 राऊंड म्हणजे शून्य फेरी ऍडमिशन प्रक्रिया सुरू होईल आणि ही प्रक्रिया 9 जून ते 11 जून या दरम्यान राहणार आहे। 9 जून 2025 ला कॅप राऊंड 1 ची मेरिट लिस्ट तयार होईल। जे पात्र उमेदवार आहेत त्यांच्यासाठी कॉलेजचं अलोकेशन होईल आणि 10 जूनला कॅप राऊंड मध्ये लिस्ट जाहीर होईल आणि ती पोर्टलवर पब्लिश होईल आणि त्यानंतर 11 जून ते 18 जून या कालावधीमध्ये आपल्याला प्रत्यक्ष शाळेवर जाऊन विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट व्हेरीफाय करायचे आहेत आणि त्याचबरोबर जर आपला एखाद्या कॉलेजमध्ये नंबर लागलेला असेल किंवा एखाद्या कॉलेजसाठी आपलं सिलेक्शन झालेलं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला प्रवेश घ्यायचा की घ्यायचा नाही हे सुद्धा आपल्याला निश्चित करायचं आहे आणि त्यानंतर
आपल्याला ऍडमिशन कन्फर्म करायचे आहेत, आपल्याला ऍडमिशन रिजेक्ट करायचे आहेत आणि ऍडमिशन कॅन्सल करण्यासाठी सुद्धा किंवा प्रवेश घेण्यासाठी सुद्धा आपल्याला स्वतःच्या लॉग इन वर जावं लागणार आहे. प्रत्येक राऊंड मध्ये आपल्याला वेगवेगळे कॉलेजेसचं सिलेक्शन करता येणार आहे, स्ट्रीम चेंज करता येणार आहे. सायन्स मधून आपण आर्ट किंवा वाणिज्य मध्ये सुद्धा जाऊ शकतो, कॉलेजचे प्रिफरन्सेस चेंज करू शकणार आहोत. आणि त्यानंतर मित्रांनो आणखी एक महत्त्वाची सूचना अशी आहे की समजा आपल्याला पहिल्या राऊंड मध्ये आपलं सिलेक्शन झालेलं आहे, आपल्याला कॉलेज अलॉट झालेलं आहे आणि त्यानंतर जर आपण ऍडमिशन घेतली तर आपल्याला लॉग इन करून आपल्याला ऍडमिशन कन्फर्म करायचं आहे, प्रोसीड फॉर ऍडमिशन करायचं आहे आणि डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. परंतु मित्रांनो आपला प्रवेश निश्चित झाला, आपल्याला कॉलेज मिळालं आणि जर आपण ऍडमिशन घेतली नाही तर मात्र आपल्या पुढच्या ज्या फेरी आहेत त्यासाठी आपला नंबर ब्लॉक केला जाईल आणि नंतर आपल्याला शेवटच्या राऊंड मध्ये संधी मिळणार आहे आणि आपल्याला आलेली जी संधी आहे ती संधी जाणार आहे आणि नंतर खुल्या राऊंड मध्ये ओपन टू ऑल राऊंड मध्ये आपल्याला जे काही कॉलेजेस दिसतील त्यामधूनच आपल्याला सीट मिळणार आहे. आणि मित्रांनो 20 जून 2025 ला दुसऱ्या राऊंड साठी वॅकन्सी डिक्लेअर होणार आहे. मित्रांनो हा टाइम टेबल आहे, परंतु आपल्याला वेगवेगळ्या डॉक्युमेंटची गरज पडणार आहे आणि त्यासाठी पालक विद्यार्थी यांनी आतापासूनच तयार राहावं हे मी सुद्धा आपल्याला सांगतो आहे. सर्वात प्रथम मित्रांनो आपण ही जी माहिती पुस्तिका आहे ही माहिती पुस्तिका वेबसाईट वरून आपल्याला डाउनलोड होणार नाही आणि त्यामुळे या माहिती पुस्तिकेची लिंक मी माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे. याचा अभ्यास प्रत्येक पालकांनी विद्यार्थ्यांनी करणे आवश्यक आहे, अदरवाईज आपलं नुकसान होऊ शकतं. त्याच्यानंतर मित्रांनो एक सेल्फ डिक्लेरेशन आहे किंवा हमीपत्र आहे. जे डॉक्युमेंट्स आपल्याकडे उपलब्ध नाही आहेत आणि ते डॉक्युमेंट्स जर आपण उपलब्ध करून देऊ शकत नसाल, फॉर्म भरताना ते डॉक्युमेंट्स आपण अपलोड करू शकत नसाल तर अत्यंत चांगली सुविधा आपणास देण्यात आलेली आहे. हमीपत्र आपल्याला अपलोड करायचं आहे. ते कसं अपलोड करायचं मी या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपणास सांगितलेलं आहे. हे हमीपत्र आपल्याला मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेमध्ये पाहता येईल. ते आपण डाउनलोड करावं आणि ते साइन करून त्याचा पीडीएफ तयार करून ठेवावा. त्याचबरोबर मित्रांनो हा जो टाइम टेबल आहे जो आता नव्याने पब्लिश झालेला आहे हा टाइम टेबल सुद्धा आपण आपल्याकडे डाउनलोड करून ठेवावा, प्रिंट करून ठेवावा आणि या ठिकाणी दिलेल्या प्रत्येक सूचनांचं आपण वाचन करावं आणि त्या पद्धतीने आपण प्रवेश अर्ज करावा एज्युकेट भारतच्या माध्यमातून. त्यानंतर मित्रांनो सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की या टाइम टेबल मध्ये दुसरा, तिसरा आणि चौथा हे जे राऊंड होणार आहेत याबाबतचा कोणताही वेळापत्रक अजूनही दिला गेलेला नाही, कारण एकंदरीत ही जी प्रक्रिया आहे या प्रक्रियेमध्ये काही तांत्रिक अडचण आल्यास त्या अडचणीसाठी वेळापत्रक पुन्हा निश्चित करता यावा म्हणून आपल्याला 20 जून 2025 नंतर कोणतंही वेळापत्रक देण्यात आलेलं नाही, याची सुद्धा सर्व विद्यार्थी आणि पालकांनी नोंद घ्यावी. मित्रांनो अत्यंत महत्वाची ही प्रक्रिया आहे आणि या प्रक्रियेमध्ये आपण काळजीपूर्वक रजिस्ट्रेशन करावं, शाळांची निवड करावी, कॉलेजची निवड करावी आणि त्याचबरोबर ज्या विविध शाखा आहेत त्या शाखांची सुद्धा नोंदणी आपण अचूक पद्धतीने करावी. एज्युकेट भारतच्या माध्यमातून पुन्हा एक व्हिडिओ मी आपणास शेअर करतो आहे. विनंती एवढीच आहे की आपण एज्युकेट भारत या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवावं आणि त्याचबरोबर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करावं, व्हिडिओ सर्वांना शेअर करावा आणि पुन्हा भेटू नवीन अपडेट सह. तोपर्यंत सर्वांना माझ्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच.